बपतिस्मा घेणार आहे और जितने लोग बपतिस्मा लेने वाले हैं त्यांनी वचन लक्षपूर्वक ऐकायचं और उन्होंने वचन ध्यान से सुनना है। यासाठी ऐकायचं की उद्या जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही बपतिस्मा का घेतला और इसलिए सुनना है कि अगर कल कोई आपको पूछा कि आपने बपतिस्मा क्यों लिया तो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की बाबा तुम्ही बपतिस्मा का घेतलाय, तो आपको मालूम होना चाहिए कि आपने बपतिस्मा क्यों लिया है। तो असं नका म्हणावं की अरे दीदीने दिला आम्ही जाती बदलली और इसलिए बोला है कि दीदी ने दिया और हमने जाति को बदल दिया। तुमची जात कोणती आहे और आपकी जात कौन सी है? मी पुरुष आहात तुम्ही बाई आहात और आप पुरुष है और आप स्त्री है, हीच तुमची जाती और यही आपकी जाती। राहिली गोष्ट तुम्ही पृथ्वीवर ज्या समाजामध्ये जन्म झाला और रही बात जिस समाज में आपका जन्म हुआ त्या समाजात तुम्हाला बोलता आलं पाहिजे और उस समाज में आपको बोलने के लिए आना चाहिए येशू माझा देव आहे, येशू मेरा परमेश्वर है, त्याने ही आज्ञा दिली और इसलिए मुझे आज्ञा दी है। आज्ञेचं तुम्ही पालन करत आहात और आप आज्ञाओं का पालन कर रहे हैं, हा सर्वात मुख्य पॉइंट आहे और ये सबसे बड़ा मुख्य पॉइंट है ना। तो वाचूया आपण पहिलं मरकुस 16:16 मार्क अध्याय 16 उसका 16 मार्क चैप्टर 16 वर्स 16 मरकुस अध्याय 16 उसका 16 मार्क 16:16 मरकुस अध्याय 16 उसका 16 जो विश्वास करे बपतिस्मा ले उसी का उद्धार होगा, परंतु जो विश्वास न करेगा वो दोषी ठहराया जाएगा। जे विश्वास ठेवतील आणि बपतिस्मा घेतील त्यांचे तारण होईल, पण जे विश्वास ठेवण्यास नकार देतील ते शिक्षेस पात्र ठरतील। आता आपण वचनासाठी प्रार्थना करू। हम वचन के लिए प्रार्थना डोळे बंद कर आंखों को बंद करेंगे। तारणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता वचनाची वेळ तुझ्या हातात देतो। वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणारा आमचा जिवंत देव आहे। प्रभू पवित्र आत्मा हे वचन तुझं आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर, यांना कळण्यासाठी सहायता कर, यांची मन उघड कर, यांचे कान उघड कर, त्यांना कोणाला झोप येऊन देऊ नको, यांना प्रभू सत्य वचन ऐकण्यासाठी कृपा कर, ही माझी प्रार्थना आहे प्रभू येशूच्या नावाने आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द हालेलुया हालेलुया। आता डोळे उघडा, अभी आंखों को खुला करो। आता देवाचं वचन इथे काय सांगतं और प्रभु का वचन यहाँ पर क्या कहता है? यीशु म्हणतो, यीशु कहता है तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता और तुम मुझ पर विश्वास रखते हो। ठीक है, तुम्ही जेवढे जण येशूवर विश्वास ठेवता और आप जितने जने यीशु के ऊपर विश्वास रखते हो, मोदी भाऊ विश्वास ठेवता, उमराव भाऊ उमराव त्याच्या बाजूला जाऊन बस, येशूवर विश्वास ठेवता, जे मी बोलते तिथे ऐकायचं, येशूवर विश्वास ठेवताना और यीशु के ऊपर विश्वास रखते हो ना, और यीशु म्हणालाय बपतिस्मा घ्या। तो यीशु ने कहा बपतिस्मा लो। तो बपतिस्मा घेतल्यानंतर काय म्हणालेला आहे? तुमचं तारण होईल और वो बपतिस्मा लेने के बाद आपका क्या होगा? उद्धार होगा। और जो बपतिस्मा नहीं लेना और जो बपतिस्मा नहीं लेगा तो नाश होईल और उसका नाश हो जाएगा। म्हणजे तुम्ही जरी विश्वास ठेवला और भले आपने विश्वास रखा, घरात ठेवा किंवा चर्च मध्ये तुम्ही वर्ष येताय और घर में रखा या फिर आप चर्च में साल आ रहे हैं पण बपतिस्मा नाही घेतला और आपने बपतिस्मा नहीं लिया तर तुमचं तारण नाही, तो आपका उद्धार नाही। मग तारणाचा अर्थ काय आहे? तो उद्धार का अर्थ क्या है? तारण म्हणजे पापांपासून क्षमा और उद्धार मतलब पापों से क्षमा आणि स्वर्गात जाण्यासाठी दरवाजा उघडा और स्वर्ग में जाने के लिए दरवाजा खुला। ज्याच्या पापांची क्षमा झालेली आहे और जिसके पापों की क्षमा हो चुकी है ते स्वर्गात जाते और वही स्वर्ग में जाएंगे, नहीं तो नहीं। भले तुम्ही रोज बोलताय मी पापी है मला माफ कर और भले आप रोज बोलते हैं मैं पापी हूँ मुझे क्षमा कर, पर फिर भी बपतिस्मा तुमचा नाही झाला, अगर आपका बपतिस्मा नहीं हुआ तुम्हाला स्वर्गात घेतलं जाणार नाही, तो आपको स्वर्ग में नहीं लिया जाएगा। तुमचा नाश म्हणजे काय? नरक। आपका नाश मतलब क्या? नरक। येशूने स्पष्टपणे तिथे सांगितलेलं आहे और येशू ने स्पष्ट रीति से यहाँ पर कहा जो विश्वास न करेल तो दोषी ठरला जाईल। मराठी काही आहे जो जे विश्वास ठेवण्यास नकार देते ते शिक्षेस पात्र ठरते। शिक्षा नरक ही माणसाला मिळालेली शिक्षा आहे और नरक ही मनुष्य को मिली हुई शिक्षा है। म्हणून येशूकडे आल्यानंतर इसलिए यीशु के पास आने के बाद प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने विश्वास ठेवलेल्या व्यक्तीने बपतिस्मा घेणं गरजेचं आहे और हर एक मसीह व्यक्ति ने जिसने विश्वास रखा है उसने बपतिस्मा लेना जरूरी है। बपतिस्मा घेण्याची फार आवश्यकता आहे और बपतिस्मा लेने की बहुत जरूरत है, कारण कधी आपण जाऊ शकतो, क्योंकि हम कभी भी जा सकते हैं, कभी देवाकडे जाऊ शकतो, कभी भी परमेश्वर के पास जा सकते हैं। आपला वेळ जो मृत
म्हणजे या जगाचं सोडून जाणं ही वेळ आपल्याला कुणाला माहिती नाही. और इस संसार को छोड़ के जाने का जो समय है वो किसी भी मनुष्य को मालूम नहीं। म्हणून बरेच जण काय करतात, अजून मी तरुण आहे, इसलिए बहुत से लोग क्या करते हैं, अभी तक मैं जवान हूँ, मी अजून 40 वर्षाचा आहे, और अभी तक मैं 40 साल का हूँ, अजून मला खूप वर्ष जगायचं और अभी मुझे बहुत साल जीना है, आरामात घेऊ, और आराम से लेंगे, तो चुकीचा निर्णय आहे. और वो गलत निर्णय है. येशू म्हणतो कधी आपल्याला ती घटना समोर येईल माहिती नाही. और यीशु कहता है कि वो समय कब आएगा वो हमको मालूम नहीं. म्हणून आपण जेव्हा येशूवर विश्वास ठेवलेला आहे, और जब हमने यीशु मसीह के ऊपर विश्वास रखा है, आपल्याला बपतिस्मा घेण्यासाठी अडचण नाही आली पाहिजे. तो हमें बपतिस्मा लेने के लिए रुकावट नहीं आनी कारण चाहिए. बपतिस्मा घेतल्यानंतर कधीही बाबा देवाने बोलवलं तर आपण जाऊ शकतो. और बपतिस्मा लेने के बाद कभी भी अगर परमेश्वर हमको बुलाता है तो हम जा सकते पण हैं. मी तुम्हाला सांगते, बपतिस्मा घेतल्यानंतर लवकर जात नाही. पर मैं आपको बता दूं कि बपतिस्मा लेने के बाद हम तुरंत नहीं जाते हैं. कारण देव आपल्या मुलांना मारतो का? क्योंकि परमेश्वर अपने बच्चों को मारता है क्या? त्यांना दीर्घायुष्य देतो. और उनको वो दीर्घायुष्य देता है. हे मनात फिट करा. और ये मन में फिट करो. कारण बपतिस्मा घेतल्याने होतं काय? क्योंकि बपतिस्मा लेने से होता क्या है? तुमचं तारण होतं, एक आपका उद्धार होता है. कळालं ना? समझ में आया ना? बपतिस्मा घेतल्याने तुम्हाला काय होतं? और बपतिस्मा लेने से आपको क्या होता तुमच्या है? पापांची क्षमा होते, आपके पापों की क्षमा होती है. आणि दुसरं और दूसरा तुम्ही स्वर्गात जाता. आप स्वर्ग में जाते हैं. तिसरं तुम्ही देवाचं मूल होता. और तीसरा आप परमेश्वर के बच्चे बन जाते तुम्ही हैं. देवा जोपर्यंत तुम्ही बपतिस्मा घेत नाही, तुम्ही भले चर्च मध्ये येता, तुम्ही देवाचं मूल नाही. और जब तक आप सिर्फ चर्च में आते हैं पर अगर आप बपतिस्मा नहीं लेते तो आप परमेश्वर के बच्चे नहीं हैं. बपतिस्मा घेतल्यानंतर आपण अडॉप्टेड यानी दत्तक घेतलेली मुलं होतो. और बपतिस्मा लेने के बाद हम परमेश्वर के दत्तक लिए हुए बच्चे बन जाते हैं. म्हणून आपल्याला देव काय करतो, अडॉप्ट केल्यामुळे, दत्तक घेतल्यामुळे तो सर्वात पहिलं आपल्यावरील मृत्यू ह्याचा नाश करतो, हटवून देतो. मृत्यू हे जे विधीचा जो लेख ठेवलेला आहे इथं, मृत्यू मरण, हे काढून टाकतो, पुसून टाकतो. और परमेश्वर हमें दत्तक लेने के बाद क्या होता है, जो हमारे ऊपर मृत्यू का जो वीडियो का लेख लिखा हुआ रहता है वो उसे मिटा देता है. हे नेहमी लक्षात ठेवा. और इसे हमेशा याद रखना की जो कोणी बपतिस्मा घेतो त्याचा हा मृत्यूचा विधीचा लेख पुसला जातो आणि तिथे देव पिता शिक्का मारतो पवित्र आत्म्याचा, आणि ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तो मरत नाही. और जो कोई बपतिस्मा लेता है उसके ऊपर जो मृत्यु का वीडियो का जो लेख होता है वो उसे मिटा देता है और उसके ऊपर एक शिक्का मारता है, पवित्र आत्मा की छाप मारता है, और जिसके ऊपर पवित्र आत्मा की छाप होती है वो कभी मरता नहीं. म्हणून तो दीर्घायुष्य राहतो. और इसलिए वो दीर्घायुष्य रहता तो है, मरत नाही, वो मरता म्हणून नहीं. आतापर्यंत प्रभूच्या दयेने मरणाऱ्या माणसांनी सुद्धा, मरायला टेकलेल्या माणसांनी बपतिस्मा घेतला आणि ते अजूनही जिवंत आहेत. और जो मरने वाले मनुष्य थे उन्होंने बपतिस्मा लिया वो अभी तक जिंदा है. मला कळालं? आपको समझ में आया? तिसरा पॉइंट, आपण देवाची मुलं होतो. और तीसरा पॉइंट, हम परमेश्वर के बच्चे बन जाते हैं. चौथा, देवाची मुलं झाल्यामुळे, बपतिस्मा घेतल्याने आपण देवाची मुलं झाल्यामुळे, और बपतिस्मा लेने के बाद हम परमेश्वर के बच्चे बनने के बाद आपल्याला देवाचा वारसा हक्क म्हणजे जो आशीर्वाद भेटला पाहिजे तो आशीर्वाद आपल्याला भेटतो. और परमेश्वर का वारसा हक मतलब जो परमेश्वर की आशीष हमें चाहिए वो आशीष हमें मिलती है. देवाने त्याच्या मुलांना ह्या पृथ्वीवर आशीर्वाद ठेवलाय, अब्राहमचा आशीर्वाद. परमेश्वर ने अपने बच्चों को इस पृथ्वी के ऊपर आशीष रखी है, वो है अब्राहम की आशीष. तो आशीर्वाद भेटतो. और वो आशीष हमें मिलती है. काय माहिती पडलं? समझ में आया? म्हणून बपतिस्मा घेणं गरजेचं आहे. और इसलिए बपतिस्मा लेना जरूरी है. पाचवा, बपतिस्मा घेतल्यानंतरच तुम्हाला प्रभू भोजनामध्ये येशूच्या देहात, येशूच्या रक्तात सहभागिता घेता येते. और बपतिस्मा लेने के बाद ही आप प्रभु भोजन में मतलब परमेश्वर यीशु मसीह के देह में और यीशु मसीह के लोगों में आप भाग ले सकते हैं. रविवारी आपण भाकर मोडतो और जो रविवार के दिन हम रोटी को तोड़ते हैं, खातो ना सगळेजण, और खाते हैं हम सब लोग. आणि ज्यांचा बपतिस्मा नाही झाला त्यांना काय करतो, और जिनका बपतिस्मा नहीं हुआ है उनको क्या करते हैं, त्यांना मागे ठेवतो ना, और उनको पीछे बिठाते हैं. तुम्हाला दुखलं असेल ना, तो आपको दुख हुआ होगा अरे ना आपल्याला नाही देत, कि हमें नहीं दे रहे. आमचा तर येशूचा विश्वास आहे और हमारा तो यीशु के ऊपर पण विश्वास आम्हाला है देत नाही, पर हमें देते नहीं. है ना. कशी लागत असेल ती भाकर, और कैसे लगती होगी वो रोटी, कसं लागत असेल ते येशूचं रक्त, और कैसे लगता होगा वो यीशु मसीह का लहू. का लोक एवढी लाईन लावतात, और क्यों लोग इतनी लाइन लगाते है हैं. ना. लाईन लावून, मोठीची मोठी लाईन लावून उभे राहून ते प्रभूचं भोजन खायला उभे राहतात. और बड़ी लाइन लगाकर वो प्रभु का भोजन खाने के लिए तैयार रहते हैं. है ना. तर ते खाण्यासाठी देव कृपा करतो. और वो खाने के लिए परमेश्वर अनुग्रह करता है. देवाच्या टेबलावर बसणाऱ्याला और परमेश्वर के टेबल के ऊपर बैठने वाले देवाची संतान म्हणतात.
परमेश्वर की संतान कहते आणि हैं देवाच्या संतानांना और परमेश्वर के संतानों को देवाचा आशीर्वाद असतो, परमेश्वर का आशीष उनको म्हणून मिलता त्यांना है अनंत जीवन भेटतं. और इसलिए उनको अनंत काल का जीवन मिलता कधी है मरणार नाही, ते स्वर्गातच राहते. और वो कभी मरेंगे नहीं, वो स्वर्ग में ही रहेंगे. म्हणून प्रियांनो, बपतिस्मा घेणं गरजेचं आहे. और इसीलिए प्रिय बपतिस्मा लेना जरूरी है. म्हणून हा तुम्हाला कळाला बपतिस्मा का घेणं आहे. और ये आपको समझ में आया कि बपतिस्मा क्यों लेना है. दुसरी गोष्ट, बपतिस्मा ही देवाकडून आज्ञा आहे. और दूसरी बात, बपतिस्मा लेना ये परमेश्वर की ओर से आज्ञा है. लूक अध्याय 3 त्याचं 2 मध्ये वाचू लूक शकतो. अध्याय 3 उसका 2 में आप पढ़ सकते हैं. लूक 3 लूक अध्याय 3 त्याचं 2 पासून. उसका 2 से. तिर्मिया कैसर या रोमी बादशहाच्या कारकिर्दीच्या 15व्या वर्षी जकरियाचा पुत्र योहान जकरियाचा पुत्र योहान अरण्यात राहत असताना तो कुठे राहत होता? अरण्यात, जंगलात राहत होता. त्याला देवाकडून संदेश मिळाला. कुणाकडून? देवाकडून. कुणाकडून? देवाकडून त्याला संदेश दिला. देव त्याच्याशी बोलला. त्यावेळी पिलात यहुद्याचा राज्यपाल होता. हेरोद गालील प्रांताचा, त्याचा भाऊ फिलिप इतुरिया व त्राकोनित यांचा आणि लुसिनिया अबिलेनाचा मांडलिक होता. हन्ना व कैफा हे प्रमुख याजक होते. देवाचा संदेश मिळाल्यानंतर योहान यातेनेच्या दोन्ही तीरांवर ठिकठिकाणी जाऊन पापक्षालनासाठी पश्चातापाच्या बपतिस्म्याचा संदेश लोकांमध्ये गाजवू लागला. तो काय देऊ लागला? देवाने त्याला संदेश दिला की तू बपतिस्मा दे. और परमेश्वर ने उसको संदेश दिया कि तू बपतिस्मा दे. म्हणून बपतिस्मा ही देवाची आज्ञा आहे. और बपतिस्मा ही परमेश्वर की आज्ञा है. ऐकताय ना उमराव भाऊ? बाजूला बस, त्यांच्या बाजूला, त्यांना पण माझ्या बाजूला बघत. बपतिस्मा ही देवाची आज्ञा आहे. हा, बपतिस्मा. उद्या जर तुम्हाला कुणी विचारलं और कल किसी ने अगर आपको पूछा, त्यांना म्हणा माझ्याकडे, त्याला म्हणून माझ्याकडे बघ. त्यांना बोल माझ्याकडे बघायला. माझ्याकडे बघा तुम्ही. हा, तिथेच बसा. ही आज्ञा आहे. बपतिस्मा ही परमेश्वर की आज्ञा उद्या है. जर तुम्हाला कोणी म्हणालं की तुम्ही जाती चेंज केली का, और कल अगर किसी ने आपको पूछा कि आपने जाति चेंज की है तर क्या, मला मी येशूच्या आज्ञेचं पालन केलं. तो बोलना है नहीं, मैंने यीशु की आज्ञा का पालन किया. ज्या दिवशी तुम्ही येशूवर विश्वास ठेवला, और जिस दिन आपने यीशु के ऊपर विश्वास रखा, भले बपतिस्मा नाही घेतला, और भले ही बपतिस्मा नहीं लिया, त्याच दिवशी तुम्ही ख्रिश्चन झालाय. और उसी समय आप मसीह बन गए. राहिली गोष्ट, तुम्ही जे तुमच्या नावाच्या मागे बौद्ध किंवा हिंदू किंवा वेगळे वेगळे आज्ञा आहे. और बपतिस्मा ही परमेश्वर की ओर से मिली हुई आज्ञा है. म्हणून तुम्हाला बपतिस्मा घेणं हे गरजेचं और आहे. इसलिए आपको बपतिस्मा लेना ये जरूरी आणि है. हीच आज्ञा येशू ख्रिस्ताने पण दिली, और यही आज्ञा यीशु मसीह ने भी दी, जे आपण सुरुवातीला वचन ऐकलं. और जो हमने शुरुआत में वचन सुना, मार्क 16:16. मरकुस अध्याय 16 उसका 16, ही येशूची आज्ञा आहे. कि यीशु मसीह की आज्ञा है. देवाने आज्ञा दिली और परमेश्वर ने आज्ञा दी पापांची क्षमा मिळण्यासाठी. पापों की क्षमा मिलने के आणि लिए. तुम्ही पश्चाताप केला आहे की हो मी पापी आहे, और आपने पश्चाताप किया है कि हाँ मैं पापी हूँ, त्याचं चिन्ह आहे बपतिस्मा. और उसका चिन्ह है बपतिस्मा. तुम्ही पश्चातापी माणसं आहात. और आप पश्चातापी मनुष्य है. तुम्हाला खरंच पापाची जाणीव झाली की मी मूर्तीपूजा केली, जादूटोणा केला, व्यभिचार केला, बरेच घाणेरडी कामं केली, बरेच वाईट कामं केली, भांडले, हे सर्व ह्याचा मला दुःख आहे, मी पश्चाताप केला पण आता मी करणार नाही, ह्याचं चिन्ह आहे पाण्यामध्ये बपतिस्मा. और सच में आपको पाप का एहसास है कि हाँ मैंने मूर्ति पूजा किया, जादूटोना किया, व्यभिचार किया या फिर झूठ बोला, इसको आपको इसका एहसास है, उसका चिन्ह है बपतिस्मा. कारण तर ही देवाची पण आणि येशूची पण आज्ञा और आहे. ये परमेश्वर की भी और यीशु मसीह की भी आज्ञा है. आता बपतिस्म्यासाठी लागतं काय? और भी बपतिस्मा के लिए लगता पहिली है. गोष्ट तर बपतिस्म्याच्या नावाचा जो अर्थ आहे त्याला म्हणतात डुबवणं, और बपतिस्मा ये नाम का जो अर्थ है उसका अर्थ है डुबाना. बुडवणं. डुबाना. तो बुडवायला कशात सांगितलंय? तो डुबाने के लिए किसमें बोला है? पाण्यात. पानी में. येशू म्हणाला जोपर्यंत पाण्याने माणूस पुन्हा जन्म घेत नाही तोपर्यंत तो नवीन जन्म घेऊ शकत नाही. और यीशु ने कहा जब तक मनुष्य पानी से पुनर्जन्म नहीं देता तब तक उसका नया जन्म नहीं होता. पाण्यात डुबणं गरजेचं आहे. और पानी में डूबना जरूरी आज है. नदीत खूप जण जाऊन डुबतात, और आज नदी में बहुत सारे लोग जाकर डूबते त्याला हैं बपतिस्मा नाही म्हणत. और उसे बपतिस्मा नहीं बोलते. बपतिस्म्यासाठी प्रभूचा दास लागतो. और बपतिस्मा के लिए परमेश्वर का दास लगता प्रभूचा है. दास जेव्हा तुम्हाला डुबवतो और परमेश्वर का दास जब आपको डुबाता है आणि जेव्हा तुम्हाला बाहेर काढतो तेव्हाच तुमचा बपतिस्मा. और तब आपको बाहर निकालता है तब आपका बपतिस्मा होता कोणी है. पण तुमचे मित्र तुम्हाला पाण्यात डुबवतील, और कोई भी आपके दोस्त लोग आपको पानी में डुबाएंगे, नका समजू तो
बपतिस्मा है, तो वो बपतिस्मा ऐसा मत समझना। ज्याला देवाने अधिकार दिला आहे और जिसको परमेश्वर ने अधिकार दिया है तोच देऊ शकतो। और वही वो दे सकता है। म्हणून देवाने योहानाला अधिकार दिला। इसलिए परमेश्वर ने यूहन्ना को अधिकार दिया। म्हणून मत्ती अध्याय 3 मध्ये इसलिए मत्ती अध्याय 3 में योहान म्हणतो, यूहन्ना कहता है, मी तर पाण्याने बपतिस्मा देतो, मैं तो पानी से बपतिस्मा देता हूँ, पण माझ्या मागे नंतर येणारा पर मेरे बाद जो आने वाला है तो तुम्हाला आगीने आणि पवित्र आत्म्याने बपतिस्मा वो देईल। तुम्हें आग से और पवित्र आत्मा से बपतिस्मा देगा। म्हणून येशू आपल्याला पाण्यासकट पवित्र आत्मा आणि आगीने बपतिस्मा देतो। इसलिए यीशु हमें पानी के साथ साथ आग से और पवित्र आत्मा से बपतिस्मा देता है। कळालं? आपको समझ में आया? दुसरी गोष्ट, येशूने बपतिस्मा घेतलेला आहे। और दूसरी बात, यीशु मसीह ने बपतिस्मा लिया है। मत्ती अध्याय 3 मध्ये तुम्ही वाचू शकता। मत्ती अध्याय 3 में आप पढ़ सकते हैं। तर मत्ती अध्याय 3 मध्ये येशूने जो बपतिस्मा घेतला और मत्ती अध्याय 3 में जो यीशु मसीह ने बपतिस्मा लिया त्याने ह्यासाठी सांगितले, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, जसा मी बपतिस्मा घेतला, माझ्या मागे येणाऱ्यांनी पण बपतिस्मा घ्यावा। और उसने इसलिए किया कि जो कोई मेरे ऊपर विश्वास करता है, जैसे मैंने बपतिस्मा लिया वैसे वो भी बपतिस्मा ले। येशूला पापांची क्षमाची गरज नव्हती, और यीशु को पापों की क्षमा की जरूरत नहीं है, पण त्याने आज्ञा पालन केलं। पर उसने आज्ञाओं का पालन किया। म्हणून ख्रिस्ताच्या मागे चालणाऱ्यांनी पण आज्ञा पालन करावं, हाच मुख्य उद्देश। और मसीह के पीछे चलने वाले लोग भी आज्ञाओं का पालन करें, यही मुख्य उद्देश्य है। बपतिस्म्यासाठी पाण्याची गरज असते और बपतिस्मा के लिए पानी की जरूरत होती है। देवाचा दास लागतो और परमेश्वर का दास लगता है, खूप पाणी लागतं, बहुत पानी लगता है, पाण्यातून वर येणं गरजेचं असतं। पानी से ऊपर आना जरूरी होता आता है। बपतिस्मा देतात कसा? अभी बपतिस्मा देते कैसे हैं? तुम्हाला मी दाखवते। आपको मैं दिखाती मग हूँ। तुम्हाला ते एक वचन दाखवते की त्याचा अर्थ काय आहे। अब तक मैं आपको उसका वचन बता रही हूँ कि उसका अर्थ क्या है। हे तुम्ही आहात, और ये आप है, हे तुम्ही आहात। ये आप है। जेव्हा तुम्हाला पाण्यामध्ये एवढ्या पाण्यामध्ये उभं केलं जातं, और इतने पानी में आपको खड़ा किया जाता है। घाबरू नका, तुम्ही डुबणार नाही, मरणार नाही। और डरो मत, आप डूबोगे नहीं और फिर मरोगे भी नहीं। तुम्हाला असं उभं करतो और आपको ऐसा खड़ा करते हैं आणि तुम्हाला विचारतो, प्रभू येशूवर तुझा विश्वास आहे का? और आपको पूछते हैं कि प्रभु यीशु मसीह के ऊपर तेरा विश्वास है क्या? तुम्ही काय म्हटलं पाहिजे? तो आपने क्या बोलना चाहिए? हो, हाँ। हा। तर तू काय बोलली? जोराने बोल। हाँ। प्रभू येशू तुझ्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला, तुझ्यासाठी मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो स्वर्गात गेला, पुन्हा येणार आहे। तू विश्वास ठेवते? और प्रभु यीशु तेरे लिए स्वर्ग छोड़कर पृथ्वी पर आया, तेरे लिए मारा गया, गाड़ा गया, तीसरे दिन जी उठा और वो स्वर्ग में गया और वो वापस तेरे लिए आने वाला है, ये तो विश्वास रखती है? येशू तुमच्यासाठी आला ना? और यीशु आपके लिए आया ना? तुमच्यासाठी मारला गेला ना? आपके लिए मारा गया ना? गाडला गेला, गाड़ा गया, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, और तीसरे दिन जी उठा, स्वर्गात गेलाय, स्वर्ग में गया है, पुन्हा येणार, वापस आने वाला हा है। विश्वास आहे? और ये विश्वास आहे ना? है ना? मग म्हणतात, मी आता तुझ्या कबुलीनुसार तुला पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने, ही 3 नावं येणं गरजेचं आहे। और तेरी कबूली के अनुसार पिता, पुत्र, पवित्र आत्मा के नाम से ये 3 नाम आना जरूरी है। कारण आपला देव पिता, पुत्र, पवित्र आत्मा, क्योंकि हमारा परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा। त्याचं एक वचन वाचून घेऊ। और उसका एक वचन हम पढ़ लेंगे। मत्ती अध्याय 28 मध्ये, मत्ती अध्याय 28 में, मॅथ्यू मत्ती 28 अध्याय 28 त्याचं 19। उसका 19। म्हणून सर्व राष्ट्रांमध्ये जाऊन शिष्य करा आणि त्यांना पित्याच्या, कुणाच्या नावाने? पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बपतिस्मा द्या। कुणाच्या नावाने? हे 3 नावं आलीच पाहिजे। और ये 3 नाम आने ही चाहिए। लक्षात ठेवा, फक्त येशू, फक्त पिता यहोवा नाही पाहिजे। और सिर्फ यीशु या फिर सिर्फ पिता यहोवा ये नहीं चाहिए। तुम्हाला पिता पण, परमेश्वर पण, येशू पण आणि पवित्र आत्मा, ही 3 नावं तुमच्यावर आली पाहिजे। म्हणून तो देवाचा दास ही 3 नावं ठेवतो। और आपको परमेश्वर और यीशु मसीह और पवित्र आत्मा ये तीनों नाम रखकर आप जो परमेश्वर का दास है वो आपको बपतिस्मा देता है। अशा रीतीने तुम्हाला काय केलं जातं? 2 पायांमध्ये, पाण्यामध्ये उभे राहताना 2 पायांमध्ये गॅप ठेवून उभं राहा। और पानी में खड़े रहते समय आप 2 पैरों में अंतर रखना। तुम्हाला डुबवलं जातं, आपको डुबाया जाता है। असं काय? तुम्ही जर डुबला नाही, अगर आप डूबे नहीं तर लक्षात ठेवा, दुसऱ्यांदा डुबावं लागेल। तो याद रखना दूसरी बार डुबाना म्हणून पड़ेगा। तुम्ही खाली बसायचं, इसलिए आपको नीचे बैठना है। नाहीतर मग आम्हाला काय करावं लागेल? असं जोर लावावा लागेल। नहीं तो हमें क्या करना पड़ेगा? आपके ऊपर जोर डालना पड़ेगा। बरोबर आहे? कसं?
म्हणून तुमचे दोन्ही पाय वाकवा. इसलिए आपके दोनों पैरों को आप मोड़ दो फक्त क्षणासाठी तुम्हाला क्षणासाठी और सिर्फ थोड़े क्षण के लिए आपको डुबाकर बाहर निकालेंगे. कळालं? तर आता तुम्हाला त्याचा अर्थ सांगते. और अभी उसका अर्थ मैं आपको बताती हूँ. रोमियो की पत्री 6 अध्याय 6. हे जे असं करतात ना, और ये जो ऐसा करते हैं ना, पाण्यातून काढणं, पानी से निकालने त्याचा का अर्थ काय आहे? और उसका अर्थ क्या है. 1 पासून 1 ते 6 पर्यंत. तर मग देवाने आपल्याला अधिकाधिक कृपा व क्षमाशीलता दाखवावी म्हणून आपण पाप करीतच राहावे काय? अर्थात नाही. कदापि नाही. आपण पापाला मेलो आहोत. हा, मग आता येशू कोणासाठी मेला? यीशु किसके लिए मरा? आपल्या पापांसाठी. हमारे पापों के लिए. येशू कोणासाठी मेला? यीशु किसके लिए मरा? आपल्या पापांसाठी. हमारे पापों के मग लिए. आज तुम्ही जे बपतिस्मा घेत आहात, तो आज जो आप बपतिस्मा ले रहे हैं पापासाठी तुम्ही मरत आहात. और पाप के लिए आप मर रहे हैं. म्हणून मरणं. इसलिए मरना. मग आता मग पापातच आपल्याला कसे राहता येईल? बपतिस्म्याद्वारे आपण सर्वजण ख्रिस्ताची संयुक्त झालो तेव्हा आपण त्याच्या मृत्यूमध्येही वाटेकरी झालो. मग हा, पुढे पुढे. हेही तुम्ही विसरला आहात काय? बपतिस्म्याद्वारे आपला पापी स्वभाव ख्रिस्ताबरोबर पुरला गेला. बघा, हे जेव्हा पाण्यात तुम्ही जाता ना, तर तुमचा जो पापी स्वभाव, पापी जीवन येशू कसा पुरला गेला ना, त्याला गाडलं, कब्रमध्ये गाडलं ना. और तो कब्र में गाड़ा गया ना, तुम्हाला आम्ही पाण्यात गाडतोय. तो हम आपको पानी में गाड़ते हैं. मी नाही गाडत, म्हणजे आम्ही नाही, देव तुम्हाला गाडतोय. और परमेश्वर आपको गाड़ता है. कारण त्या पाण्याच्या टाकीमध्ये तिथं पिता, पुत्र, पवित्र आत्मा आहे. क्योंकि उस पानी के टाके में अंदर पिता पुत्र पवित्र आत्मा गाडले है. तुम्हाला. और उन्होंने आपको गाड़ दिया है. पुढं आणि मृतावस्थेत राहिलेला यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवी सामर्थ्याने मरणातून उठवला उठला. गेला. आता हा उठला. मग आता तुम्ही पाण्यातून बाहेर आलात, कभी आप पानी से बाहर आए मग तुमचं नवीन जीवन. तो आपका नया जीवन. काय? तुमचं नवीन जीवन. आपका नया जीवन. मग तुम्ही शिवी नाही देऊ तो शकत. आप गाली नहीं दे सकते. येशूने शिवी दिली, यीशु ने गाली दिया, भांडणं केली, झगड़ा किया, दारू पिला येशू, यीशु ने दारू पिया, तंबाखू खाल्ली, तंबाकू खाया, बिडी पिली, बीड़ी पिया, पिलं, सिगरेट पिया, वेश्यावृत्ती केली, वेश्यावृत्ती किया, मूर्ती पूजा केली, मूर्ति पूजा किया, हा? जादूटोना केला, जादूटोना किया. येशूने काही काम नाही केलं ना हे, और यीशु ने कुछ भी गंदा काम नहीं किया ना तुम्ही ये, पण नाही करायचं. तो आपने भी नहीं करना है. कळालं अर्थ? समझ में आया आपको? म्हणजे तुम्ही येशूमध्ये नवीन, और मतलब आप यीशु मसीह में नए हैं ख्रिस्तामध्ये नवीन. और मसीह में नए. म्हणून तुमचं जुनं मनुष्यत्व जे पाप करतंय त्याला गाडतो. इसलिए जो आपका जुना मनुष्यत्व जो पाप करता है उसे हम गाड़ देते हैं. लक्षात ठेवा, पाण्याला भीती म्हणतात. जगासकट भीतीदायक आहे पाणी. और संसार के साथ साथ पानी जो है वो बहुत भयानक है. हा, त्याला भीती म्हणतात. और उसको डर बोलते हैं. तुम्ही जेव्हा पाण्याखाली जाता, और जब हम पानी में जाते हैं क्षणासाठी तुमचा श्वास बंद होतो. और क्षण के लिए आपका श्वास बंद हो जाता त्याला है. म्हणतात मृत्यूचं चित्र ते दर्शवतं. और उसको मृत्यु का चित्र दर्शाता त्याला है थडग्याचं यानी कब्रचं चित्र दर्शवतं. और कब्र का चित्र दर्शाता है. येशू ख्रिस्ताने परमेश्वराने खूप वर्षापूर्वी पाण्याने ही पूर्ण पृथ्वी बुडवून टाकली. और यीशु मसीह ने परमेश्वर ने क्या किया? बहुत सालों पहले इस पृथ्वी को पानी से नष्ट किया आणि नवीन पृथ्वी और बनवली. नई पृथ्वी को बनाया. हे लक्षात ठेवा, किती वर्षापूर्वी बपतिस्म्याचं चिन्ह प्रभू ख्रिस्ताने परमेश्वराने दिलेलं. और कितने सालों से पहले ही परमेश्वर ने बपतिस्मा का चिन्ह दिया था. देवाने नोहा जो देवाचं ऐकलं नव्हतं, और परमेश्वर नोहा को, जो नोहा ने परमेश्वर का सुना नहीं था, त्याला पाण्यात बुडवलं. और उसको पानी में डुबाया. पण त्याच्यावर न्याय आला. पण तो न्याय होता, न्यायाचं प्रतीक होतं. और वो न्याय का प्रतीक था, म्हणून त्याला पाण्यात बुडवलं. इसलिए उसको पानी में डुबाया. पण देवाने त्याला पुन्हा पाण्यातून बाहेर काढलं. पर परमेश्वर ने उसको तुरंत पानी से बाहर निकाला. तुरंत म्हणजे थोड्या वेळाने वापस पानी से उसको बाहर काढलं निकाला. ना, निकाला ना, काढलं. निकाला. नोहा पाण्यातून बाहेर आला ना, और नोहा पानी से बाहर आया ना, आणि एक नवीन उत्पत्ती झाली. और एक नई उत्पत्ति बन गई. देवाचं काम करू लागला ना. और परमेश्वर का काम करने लगा ना. हेच काम आहे. देवाने किती वर्षापूर्वी त्या बपतिस्म्याचं चिन्ह दिलेलं. और परमेश्वर ने कितने सालों पहले ये बपतिस्मा का चिन्ह दिया. येशू आग्नीने बपतिस्मा देतो. और यीशु मसीह आग से बपतिस्मा देता है. येणाऱ्या काळात ही सर्व पृथ्वी आगीनेच भस्म होणार आहे. आता पाण्याने नाही डुबवली जाणार. आने वाले काल में ये सारी पृथ्वी आग से ही नष्ट होने वाली है, अभी पानी से नष्ट नहीं होगी. म्हणून पाण्याने बपतिस्मा घेणं आपला फायदा आहे. इसलिए पानी से बपतिस्मा लेना ही हमारा फायदा है. देवाने
पाण्याने बपतिस्मा दिला या जगाला म्हणून पुन्हा हे जग उभं राहिलं. और परमेश्वर ने संसार को पानी से बपतिस्मा दिया, इसलिए संसार वापस खड़ा हुआ जग वाचलं और संसार बच गया पुन्हा बनवलं गेलं और वापस वो बनाया गया है ना, माणसं झाली. और मनुष्य बन गए. पर आता येशू आगीने बपतिस्मा देणार. अभी यीशु मसीह आग से बपतिस्मा देने वाला है. काय राहील का? कुछ रहेगा क्या? जग राहील. संसार रहेगा. म्हणून पाण्याने घेतलेला बपतिस्मा चांगला आहे. इसे पानी से दिया हुआ बपतिस्मा अच्छा है, नाहीतर आगीत जळू. नहीं तो हम आग में जल जाएंगे. कळालं? इतकं कळालं? काही प्रश्न? कुछ सवाल है? काही प्रश्न असेल तर विचारू शकता. और कुछ सवाल आपको रहेंगे तो आप पूछ सकते हैं. त्यानंतर तुम्ही तुमचा विश्वास जगामध्ये प्रकट करता की मी येशूचा आहे. और बपतिस्मा लेने के बाद आप आपका विश्वास संसार के ऊपर प्रकट करते हैं कि मैं यीशु के ऊपर विश्वास रखता म्हणून हूँ. लक्षात ठेवा, तुमच्या घरात कुणाचाही जन्म झाला और आपके घर में अगर किसी का भी जन्म हुआ तर तुम्हाला येशूमध्येच त्याचं समर्पण तो करायचं. आपको यीशु मसीह में ही उसका समर्पण करना है. दुसरं ख्रिस्ती नावच द्यायचं. जर समजा तुम्ही तरुण आहात और मसीह नाम लेना है. समझो अगर आप जवान हैं तर तुम्हाला ख्रिस्तामध्येच लग्न करायचं. तो आमच्या लग्नात ख्रिस्तच असला पाहिजे. तो आपको मसीह पद से ही शादी करना है. आपकी शादी में मसीह होना चाहिए. तुम्ही तुमच्या ज्या समाजातून आहात त्याच्याशी तुम्ही लग्न नाही करू और शकत. आप जिस समाज से उसमें आप शादी नहीं कर सकते. म्हणजे पुन्हा मूर्तीमध्ये लग्न नाही करू शकत. और वापस आप मूर्ति पूजा में शादी नहीं कर सकते. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही देवाला तुमचा विश्वास खोटा आहे हे तुम्ही दाखवता. और जब आप ऐसा करते हैं तो आपका जो विश्वास परमेश्वर के ऊपर है वो झूठा है ऐसा आप दिखाते हैं. माहिती पडलं? म्हणून तुम्ही ख्रिस्ती आहात, तुम्हाला ख्रिस्तामध्येच लग्न करायचं. और आप मसीह है तो आपको मसीह पद से ही शादी करनी है. ख्रिस्तात असल्यामुळे दफन विधी ही योग्य विधी आहे. और मसीह होने के नाते दफन विधि ये योग्य विधि है. दफनच करणं गरजेचं और आहे. दफन ही करना जरूरी कारण है येशूने दफन करायला सांगितले क्योंकि आहे. यीशु मसीह ने दफन करने के लिए बोला है. त्यामुळे दफन करतो. पण समजा तुमच्या घरातील लोकांनी विरोध केला, और समझो अगर आपके घर के लोगों ने विरोध किया तुम्ही मरायच्या अगोदर सांगितलं नाही की बाबा चर्चला मला बोलवा आम्ही मेल्यानंतर, तर मग आम्ही काहीही करू शकणार नाही. और मरने से पहले अगर आपने अपने घर के लोगों को नहीं बताया कि मैं मरने के बाद चर्च के लोगों को तुम बुला तो हम उसमें कुछ भी नहीं कर सकते. लक्षात ठेवा, आम्ही तुमच्या मृतदेहासाठी भांडणार नाही. हम आपके मृतदेह के लिए झगड़ा नहीं करेंगे. माहिती पडलं? पण दफन विधी ही योग्य आहे, जाळणं ही योग्य विधी नाही. और दफन विधि ये योग्य विधि है पर जलाना ये योग्य विधि नहीं है. तर लक्षात ठेवा, आजच्या और आप प्रसाद नहीं खा सकते. जो कोणी तुम्हाला आजूबाजूची लोक देतील प्रसाद तुम्ही खाऊ शकत नाही. और अड़ोस पड़ोस के आपके लोग जो आपको प्रसाद देते हैं वो आप नहीं खा सकते. आणि जेव्हा तुम्ही ते प्रभू भोजन खाता और जब आप यहाँ पर प्रभु भोजन खाते तो हैं प्रसाद नाही वो प्रसाद नहीं हे है. पण तुमच्या मनात लक्षात ठेवा. और ये भी आपके मन में आप फिट करना. म्हणून जेव्हा प्रभू भोजन खाल्ल्यानंतर और इसलिए प्रभु भोजन खाने के बाद असं तो हात डोक्याला चोळू नका. और वही आप हाथ सिर के ऊपर मत कारण घुमाना. जगामध्ये आपली रीत आहे ना, आपण प्रसाद घ्यायचो, खायचो आणि डोक्याला चोळायचो. और संसार में ऐसी रीति कि प्रसाद खाने के बाद वही हाथ हम सिर पर घुमाते थे. येशूचं देह प्रसाद नाहीये. और यीशु मसीह का देह प्रसाद नहीं है. आपण खाल्ल्यानंतर तो हात डोक्यावर फिरवू नका. और वो खाने के बाद अपने हाथ को सिर के ऊपर नहीं घुमाना है. ते पवित्र देह आहे. ते काय समजा त्याचं घी असेल किंवा ते थोडंसं चिकटपणा असेल तर कपड्याला पुसून टाका, रुमालाने पुसून टाका. और वो पवित्र है. अगर आपको घी लगा होगा या फिर कुछ भी होगा तो आप कपड़े से पोंछ सकते हैं. क्योंकि हम रोटी थोड़ा सा घी में बनाते हैं ना, कारण आम्ही भाकर भाकर तेल लग जाता है, उधर रह जाता है. आणि भाकर आम्ही घी मध्ये बनवतो म्हणून ती तेल थोडंसं तिकडे राहतं. तर ते पुसायचं कपड्याने. आपला रुमाल असतो नाही पुसायचं, पण डोक्याला नाही पुसायचं. और रुमाल को पोंछना है पर सिर को नहीं पोंछना है. माहिती पडलं? तैयार है ना बपतिस्माला? और तैयार है बपतिस्मा के लिए. निर्मला सिस्टर लेट आई, हम फिर से थोड़ा सा शॉर्ट बताएंगे आपको बपतिस्मा के बारे में. और निर्मला ताई मावशी ये मराठी में बोलेगी, मैं हिंदी में बोलूँगी. आता ही मराठी बोलेल, मी हिंदी बोलते ना. तर बपतिस्मा का अर्थ है, बपतिस्मा ये परमेश्वर की आज्ञा है. आणि बपतिस्मा ही एक देवाची आज्ञा आहे. परमेश्वर ने आज्ञा दिया है. देवाने आज्ञा दिली. कल अगर आपको किसी ने पूछा आणि जर तुम्हाला कोणी उद्या विचारलं तुमने बपतिस्मा क्यों लिया, तुम्ही बपतिस्मा का घेतला कहना मैंने परमेश्वर पर विश्वास किया है. तर बोलायचं की मी देवावरती विश्वास ठेवलेला यीशु आहे. मेरा प्रभु है, येशू माझा देव आहे. उसकी आज्ञा है, मैंने आज्ञा का पालन किया. आणि त्याची ही आज्ञा आहे म्हणून मी आज्ञेचं पालन केलं. अगर मैं इस आज्ञा का पालन नहीं करूंगी, आणि जर मी आज्ञेचं पालन नाही केलं, नहीं करूंगा, नाही करणार तो मैं नरक जाऊंगा. तर मी नरकात जाईल. क्योंकि जो विश्वास करे कारण जो कोणी विश्वास ठेवेल उसने बपतिस्मा लेना ही है. त्याने बपतिस्मा घ्यायचाच अगर आहे. बपतिस्मा नहीं लिया आणि जर बपतिस्मा नाही तो घेतला दोषी
ठहराया जाएगा तो दोषी और ठरवायला मुझे येईल दोषी नहीं होना आणि है। मला दोषी नाही ठरवायचं इसीलिए मैंने बपतिस्मा लिया। आणि म्हणून मी बपतिस्मा घेतला बपतिस्मा पानी में लिया जाता है। आणि बपतिस्मा हा पाण्यात घेण्यात येतो आपने देखा कैसे डुबाया था? देखा नहीं था ना? हाँ, जल्दी से। बपतिस्मा इस रीति से आपको दिया जाता है। आणि बपतिस्मा अशा पद्धतीने तुम्हाला देण्यात जैसे येतो ये परमेश्वर की आज्ञा है, यीशु की भी आज्ञा है। आणि जशी देवाची आणि येशू ख्रिस्ताची पण आज्ञा आहे आपको पानी में पूछा जाता है आणि तुम्हाला पाण्यामध्ये विचारण्यात क्या येतं यीशु पर तुम्हारा पूरा विश्वास है? आणि तुमचा विश्वास येशू ख्रिस्तावर पूर्ण आहे तो आपने पानी में कहना है हाँ। तर तुम्ही पाण्यामध्ये म्हणायचं आहे हा प्रभु यीशु तुम्हारे लिए स्वर्ग छोड़कर आए, पृथ्वी पर मारे गए, गाड़े गए, तीसरे दिन जी उठे और वो स्वर्ग गए, वापस आने वाले। विश्वास करते हो? आणि प्रभू येशू तुमच्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवरती आला, तुमच्यासाठी मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन तो स्वर्गात गेला आणि तो तुम्हाला घ्यायला पुन्हा येणार आहे, हा विश्वास तुम्ही ठेवता तो आपने कहना है हाँ। तर तुम्ही म्हणायचं क्योंकि आहे आपका हा. विश्वास यही है ना, कारण तुमचा विश्वास हाच यीशु आहे आपके लिए आया, की येशू तुमच्यासाठी मारला आला, गया, मारला गेला, गाड़ा गया, गाडला गेला, तीसरे दिन जी उठकर तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन स्वर्ग गया, तो स्वर्गात गेलेला आने आहे वाला. आणि तो पुन्हा येणार आहे. तो आप हाँ कहना। आणि मग तुम्ही हा बोलायचं फिर मैं आपको पिता, पुत्र, पवित्र आत्मा के नाम से, ये 3 नाम आने जरूरी है। आणि मग मी तुम्हाला पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा देईन, कारण हे 3 नाव येणं गरजेचं आहे. हमारा परमेश्वर त्रिएक परमेश्वर है, आपला जो देव आहे तो त्रिएक देव आहे, पिता, पुत्र, पवित्र आत्मा। पिता, पुत्र, पवित्र आत्मा. इसलिए ये तीनों नाम होना जरूरी म्हणून है। हे तिन्ही नाव असणं गरजेचं सिर्फ आहे. यहोवा नहीं चलेगा, फक्त यहोवा नाही चालणार सिर्फ ओनली जीसस नहीं, आणि फक्त येशू नाही चालणार. तीनों का नाम होना चाहिए। तिघांचंही नाव असलं बपतिस्मा पाहिजे. लेने के बाद आपके जीवन में ऐसे यहोवा वाले, ओनली जीसस वाले भी मिलेंगे, लेकिन आप उनसे आर्ग्यूमेंट भी मत करो, उनसे दूर ही रहो। आणि बप्तिस्मा घेतल्याच्या नंतर तुम्हाला यहोवा साक्षीवाले पण असे खूप सारे लोक भेटतील, पण तुम्ही त्याच्याबरोबर वादविवाद करू नका और दूर रहो ऐसे लोग, आणि अशा लोकांपासून तुम्ही लांब राहा. कोसों दूर रहो, नहीं तो सीधा मुंहफट बोलो कि फिर वो आपसे संबंध नहीं रखेंगे। आणि कोसो लांब तुम्ही त्यांच्यापासून राहा आणि नाहीतर असं बोला की मी पुन्हा तुम्हाला काही बोलले नाही पाहिजे. फिर आपको इस रीति से हम पानी में डुबाते, आपको पैर में गैप रखना है आणि तुम्हाला पायामध्ये अंतर ठेवायचं आहे और आपको नीचे झुकना है। आणि तुम्हाला खाली वाकायचं आहे. आपका ये सिर तक आपको डूबना चाहिए, ये पूरा सिर। जब गाड़ा जाता है पानी में, आपको गाड़ रहे हैं हम, तो फिर आपको पूरा ही गाड़ेंगे ना, आधा गाड़ेंगे क्या? आणि जेव्हा पाण्यामध्ये तुम्हाला आम्ही गाडत आहोत तर तुम्हाला पूर्ण गाडणार ना, अर्धच गाडणार का? कोई कोई लोगों का आधा सिर बच जाता है। आणि काही काही लोकांचं अर्ध डोकं राहतं. हाँ, तो इसका मतलब है कोई बंद नहीं, फिर हमें वापस डुबाना पड़ता मग है। आम्हाला पुन्हा त्यांना बुडवावं लागतं. इसलिए पूरे सहकार्य करो, म्हणून पूर्ण सहकार्य तुम्ही करा चाहिए तो थोड़ा क्षण के लिए रुक, नीचे बैठ भी जाओ, आणि पाहिजे तर थोड्या क्षणासाठी खाली बसून घ्या दिल से ऊपर आओ, आणि मी एकदम 5 मिनट वरती नहीं या. करना। ऐसा करके नीचे। इसका अर्थ है कि आज से आप पाप के लिए मर गए, आणि याचा अर्थ आहे की आजपासून तुम्ही पापासाठी मेला. जैसे यीशु हमारे पापों के लिए मरा, जसं येशू आपल्या पापांसाठी मेला, यीशु गाड़ा गया, येशू गाडला तो गेला, आपको भी गाड़ा जाए। मग तुम्हालाही गाडण्यात येते. और जैसे यीशु उठा, जसं येशू ख्रिस्त आप उठला पानी से बाहर आए, यानी आप नई सृष्टि है, नया इंसान, आणि तुम्ही पाण्यातून बाहेर आलात म्हणजे तुम्ही नवीन सृष्टी आहात, नवीन माणूस आहात, परमेश्वर का जन हो। देवाचे जन आहात. मालूम हुआ? तो बपतिस्मा लेने से आप परमेश्वर की संतान बनते हो, आणि बप्तिस्मा घेतल्यानंतर तुम्ही देवाचे मूल बनता परमेश्वर की संतान होने का अधिकार मिलता आणि है। देवाचं मूल होण्याचा अधिकार तुम्हाला भेटतो. परमेश्वर की संतान होने के कारण आपको प्रभु भोजन में भी भाग देते हैं। आणि देवाचं मूल तुम्ही झाल्यामुळे तुम्हाला आम्ही प्रभू भोजनात पण भाग देतो. समझ में आया? ये है बपतिस्मा, आणि हा एक बप्तिस्मा. ठीक है? कोई प्रश्न है तो अभी पूछो। काही प्रश्न आहे तर आताच विचारा. मनुष्य आहे ना, मसी लोगों को जलाने के लिए डरते हे हैं. लक्षात ठेवा। और इसे याद रखना. तुम्ही बोलत नाही म्हणून तुमचे घरचे लोक ती विधीला सामील होत नाही, और आप बोलते नहीं इसलिए वो उस विधि में शामिल नहीं हे होते. घाबरतात ख्रिस्ती लोकांना. मेन काय होतं माहिती, ख्रिस्ती व्यक्ती जायच्या अगोदर आपल्या घरातल्या लोकांना जर बोलून गेला की हा बाबा मी कधी गेलो, आता मी भले तरुण आहे पण बाबा मी कधीच जाईल, तर मला लक्षात ठेव, चर्चला बोलो, जाळू नको. कारण माणसं आहे ना ह्या विधीला, अंतिम विधी जी असते ना ती माणसाच्या जो मेलाय त्याचीच इच्छा पूर्ण करतो, नाही तर त्याच्यात भीती असेल, हा येईल मला त्रास देईल, हे लक्षात ठेव। और अंतिम विधि जो होती है ना, वो मनुष्य उनकी इच्छा पूरी करता है, नहीं तो उनके मन में डर रहता है कि वो वापस आएगा, मुझे आणि तकलीफ होतो देगा. त्रास, और तकलीफ होती है, हे नेहमी लक्षात ठेव। और ये हमेशा याद होतो रखना. त्रास। और तकलीफ होती है. अगर कोणता ख्रिस्ती व्यक्ती बोललाय आणि घरच्या लोकांनी दफन नाही केलंय, चर्चच्या लोकांना नाही सांगितलंय, तर त्यांना नक्की त्रास होतो, खरंच त्रास होतो। घर के व्यक्ति ने बोला है फिर भी उनके घर के लोगों ने उनको दफन विधि नहीं किया, उनको जलाया है, तो जरूर उन लोगों को तकलीफ पण होती है. मेन प्रॉब्लेम काय होतात, आपली लोक घरच्या लोकांना सांगत नाही। और मेन प्रॉब्लम ये होता है कि हमारे जो लोग हैं अपने घर के लोगों को बताते ते नहीं काय हैं. करणार, और फिर क्या करेंगे. त्यांना माहीतच नाही की चर्चच्या लोकांना बोलवायचे, दीदीला फोन करून सांगायचे आणि दफन विधी करायची, त्यांना माहीतच नाही, म्हणून ते आपल्या रीतिरिवाजानुसार करून टाकतात। और उनको मालूम ही नहीं कि दीदी को फोन लगाना है, चर्च को बताना है और
बुलाना है ये उनको मालूम ही नहीं, इसलिए वो अपनी विधि में उनको जला देते हैं। हा? मी तुम्हाला सांगते किती अविश्वासी किती कठोर माणूस असेल घरातला, और कितना भी अविश्वासी भी, कितना भी कठोर मनुष्य तरी होगा, आपल्या मेलेल्या माणसाची इच्छा पूर्ण करतो. पर वो अपने मरे हुए व्यक्ति की इच्छा को पूरी करता है। सुमित्रा बहनने मला सांगितलं होतं की मला गाड, और सुमित्रा बहन ने मुझे कहा था कि मुझे मी गाड़ना है। म्हटलं जब भी तेरा मृत्यू होने से पहले अपने बच्चों को बता के जाना, बच्चे मेरे पास आएंगे तो मैं गाडूंगी. आणि मी सांगितलं की तू जायच्या अगोदर तू काय कर, आपल्या मुलांना सांगून ठेव, जर तू सांगून ठेवलं तर मी तुला गाडेन. उसके घर के बच्चे अविश्वासी थे, आणि त्यांच्या घरातली मुलं अविश्वासी होते. लेकिन दफन विधि करवाई क्योंकि उसको मालूम है उसकी माँ की इच्छा थी मुझे गाड़े. आणि पण आम्ही त्यांची दफन विधीच करवली का, कारण का त्यांना त्या मुलांना माहित होतं की त्यांच्या आईची खुद आए आहे हमारे पास. आणि त्यांची मुलं स्वतःहून आली आमच्याकडे. ये हमेशा याद रखो. हम बताते आप लोग बताएंगे नहीं तो कैसे होएगा, घर के लोग कैसे आएंगे. आणि जर तुम्ही घरातल्या लोकांना सांगितलं नाही तर घरातले लोक कशी येतील. याद रखो ये करना जरूरी है. हे करणं गरजेचं आहे. अगर रही बात आपके घर के लोग अविश्वासी, वो कुछ घर में संसार का फंक्शन या कुछ रखते तो आप शामिल मत होना. आप शामिल नहीं होंगे तो घर में कोई प्रोग्राम नहीं रखेंगे. आणि घरामध्ये जर काही तुमचे जे लोक आहेत, अविश्वासी लोक आहेत, त्यांनी जर काही कार्यक्रम ठेवला तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभागिता घेऊ नका. जर तुम्ही सहभागिता घेतली नाही तर ती पुढच्या वेळेस कोणता कार्यक्रम घरात होणार मालूम नाही. पड़ेगा बाबा ये तो यीशु के लिए कुछ करने वाली नहीं है, तो रख के क्या फायदा, बुला के क्या फायदा. निकल जाने का उस दिन घर में से बाहर कहीं पर भी सहेली के घर में अड़ोसी पड़ोसी दूर जाकर आने का, ग्राउंड मार के आने का. आणि त्या दिवशी मग तुम्ही दुसरीकडे जायचं, मैत्रिणीकडे किंवा दुसरीकडे जाऊन एक राऊंड मारून यायचं. समझौता करने का ही नहीं. आणि समझोता करायचाच नाही. मालूम हुआ. ठीक है, तो जाएंगे बपतिस्मा के लिए. आणि जाऊया बपतिस्म्यासाठी. इसके आगे का शिक्षण, इसके आगे का शिक्षण हम अभी बपतिस्मा होने के बाद बताएं. आणि याचं पुढचं शिक्षण बपतिस्मा झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला प्रभु सांगू. भोजन के बारे में आणि प्रभू और भोजनाबद्दल भी थोड़ा बहुत है उसके बारे में. आणि अजून थोडं काही आहे त्याच्याबद्दल. ठीक है, तो हम आपसे लिख के लेंगे. आणि आम्ही तुमच्याकडनं लिहून